नासिक में स्थित दक्षिणमुखी हनुमान मंदिर में आज 1,08,000 शिवलिंगों का भव्य पूजन संपन्न हुआ। इस अवसर पर मंदिर परिसर में हजारों की संख्या में श्रद्धालुओं की उपस्थिति देखने को मिली। कार्यक्रम के दौरान महाप्रसाद का वितरण किया गया तथा महिलाओं द्वारा प्रवचन और शिवलिंग पूजन किया गया। पवित्र कैलाश मानसरोवर की परिक्रमा कर लौटे शिव भक्त गुरुदेव मोरेश्वर क्षीर सागर महाराज के मार्गशीर्ष मास के महान पावन पर्व पर शिव भक्ति समापन कार्यक्रम के अंतर्गत प्रवचन एवं शिवलीला अमृत का पाठ किया गया। वंदे भारत से बातचीत के दौरान मोरेश्वर महाराज ने भक्ति क्यों करनी चाहिए और युवा पीढ़ी को भक्ति की ओर कैसे आकर्षित किया जाए, इन विषयों पर मार्गदर्शन दिया। इसी अवसर पर हनुमान मंदिर परिसर में 1,08,000 शिवलिंगों का निर्माण करने वाली भगिनी जय भावे ताई तथा महिला मंडल की महिलाओं ने भी वंदे भारत पर अपनी प्रतिक्रियाएं व्यक्त की। नासिक से वंदे भारत के लिए विजय सोनावड़े की रिपोर्ट। माझं नाव सांगू का पहिले? माझं नाव मंगला वसंत भुगे। आम्ही नंदुरबार जिल्ह्यातलं राहणार आहोत, पण आमच्या जय भावे कुटुंबावर माझी पहिल्यांदा मिलन झालं। त्यांच्याशी पहिल्यांदा संकटमोचन हनुमान मंदिर मध्ये त्यांनी लिंग स्थापन केले, त्यामुळे मला त्यांचं दर्शन घडलं आणि त्यांच्याशी माझे रिश्ते नाते जुळले आणि मला एवढा आनंद झाला त्यांना भेटून की असं काहीतरी दुसरं मला काहीतरी असं मोठं तीर्थक्षेत्रच भेटलं असं वाटायचं। आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल मला एवढे हसता वाटते की आज एवढ्या पिढ्यानपिढ्या बघितल्या मी, पण हे 7 भावांची 8वी बहीण यांचं कुटुंब एवढं चांगलं चाललंय। यांच्यात वादविवाद प्रत्येकी मी स्वतः भेट घेऊन आली, पण मला एवढा आनंद झाला। त्यांचे मुलं मुली सुना सगळे संस्कारी भेटले। पहिल्यांदा मी त्यांच्या कुटुंबाशी सहमत आहे। धन्यवाद। तुम्ही इकडे ना उजव्या हाताला दामपाटी मी सौ सुनीता तानाजी जाय भावे इथे सौ सुनीता तानाजी जाय भावे इथे हे संकटमोचन हनुमान मंदिर आणि गणपती मंदिर या मंडळाच्या वतीने इथे हा शिवलीलामृत पारायण सोहळा आयोजित केलेला होता। इथल्या आयोजकांनी इतकं सुंदर याचं हे केलेलं आहे, प्रयोजन केलेलं आहे आणि व्यवस्थित 7 दिवसापासून 12 तारखेपासून तर 19 तारखेपर्यंत हा शिवलीलामृत पारायण सोहळा इथे व्यवस्थित निर्विघ्नपणे पार पडला। याच्यासाठी या मंडळाचे खूप खूप आभारी आहे। आणि हा सोहळा कशासाठी आयोजित केला तर नवीन पिढीला धर्माची कशाची जाण नाहीये। लोकांना रामायण महाभारत हे फक्त जुन्या पिढीतल्या लोकांना माहिती आहे। आत्ताच्या मुलांना कौरव माहित नाही, पांडव माहित नाही, रामाचे भाऊ माहित नाही। म्हणून हा धर्म आपला टिकून राहिला पाहिजे, ही संस्कृती पुढच्या पिढीला आपण सुपूर्द केली पाहिजे। म्हणून आम्ही हा शिवलीलामृत पारायणाचा सोहळा इथं आयोजित केला होता। तर याच्यामध्ये सगळ्यांनी खूप सहभाग घेतला। उत्स्फूर्तपणे लोकांनी हजारोच्या संख्येने इथे लोक सहभागी झाले। 1 लक्ष लिंग पूजन सुद्धा इथं लोकांनी स्वतःहून उत्स्फूर्तपणे लोकांनी ते लिंग पूजन केलं। आणि आपले जे महाराज आहे मोरेश्वर महाराज क्षीरसागर यांनी हा खूप मोठा लक्ष लिंग पूजनाचा सोहळा आयोजित केला होता। त्याच्यासाठी त्यांचे खूप खूप आभार आहे, कारण आपल्याला इथे नाशिकमध्ये कोणालाही ही पूजा माहीत नाहीये। फक्त आपल्या भक्तिधाम मध्ये ही पूजा होती, तर तिथे खूप दक्षिणा घेतात, पण हे सर्व सामान्य लोकांना याच्यामध्ये आपण सामावून घेतलेलं आहे आणि सगळ्या सामान्य लोकांनी सुद्धा या पूजेमध्ये सहभाग घेतलेला आहे। आणि त्याच्यामुळे सगळ्यांच्या पदरी हे पुण्य पडलेलं आहे आणि त्याचाच सगळ्यांना फायदा होणार आहे, सगळ्या लोकांना याचं श्रेय मिळणार आहे। आणि मी या मंडळाचे इथल्या इथल्या नागरिकांचे खूप खूप आभार मानते। धर्मावर आस्था क्यों जरूरी है? पुढील पिढी आपली सुरक्षित राहण्यासाठी या धर्माची खूप जरुरी आहे आपल्याला, कारण पुढच्या पिढीला काही माहित नाहीये काय देव असतो आणि कशी देवाची पूजा करायची असती। अक्षरशः मी माझा अनुभव सांगते
की आम्ही हे जे लिंग बनवत होतो तेव्हा 2 माणसं आले आणि ते म्हणे तुम्ही हे धूप कशासाठी बनवताय. तर लोकांना हे माहीत पण नाही की हे लिंग पूजन आहे. म्हणून हे पुढच्या पिढीला हे ज्ञान व्हावे, हा संस्कार पुढच्या पिढीला मिळावा म्हणून आम्ही हे हा कार्यक्रम आयोजित केला होता. तरुण पिढी नशेच्या आहारी चाललेली आहे. याचे धर्म आणि संस्कार किती कामी येऊ शकतात? हो 100% ते येतील कामी, कारण त्यांच्यावर भोलेनाथाची जर कृपा झाली तर असं होणार. जो मुलगा इथे येऊन बसेल तो कधीच मद्यपान करणार नाही किंवा काहीच मांसाहार सुद्धा करणार नाही अशी माझी पुरेपूर खात्री आहे. तेवढी भोले बाबाची पण त्यांच्यावर कृपा राहील की तो जो या शिवलिंगाला हात लागला असेल. अक्षरशः एक मुलगा माझ्या बरोबर बसला होता, त्याने 11 शिवलिंग बनवले, पण तो प्रत्येक शिवलिंगाला पूर्ण कालभैरवाष्टक म्हणत होता. माझ्या शेजारी बसलेला मुलगा होता, मी त्याच्याकडे बघतच राहिली की असं नाही सगळीच पिढी बिघडली, असं नाहीये. तरुण पिढीमध्ये काही मुलांवर इतके संस्कार झालेले आई वडिलांचे झालेले, जे आई वडील मुलांवर संस्कार करतात ते मुलं खरोखर घडलेले असतात. मी त्या मुलाकडे बघतच राहिले की हा कॉलेजचा मुलगा आहे आणि हा कालभैरवाष्टक म्हणून लिंग बनवतोय. आणि 2 मुली रात्री कॉलेज करून रात्री 10 वाजता इथे येऊन बसायच्या, तर 11:30 पर्यंत त्या मुली बसलेल्या असायच्या. उलट मला त्यांना सांगावं लागायचं की दीदी आता आम्हाला मंदिर बंद करायचंय, आता तुम्ही जाता का घरी. इतक्या आता अशी सगळी तरुण पिढी काही खराब झालेली नाहीये, पण ज्यांच्यावर आई वडिलांचे संस्कार आहे ते खरोखर संस्कारी मुलं आहे. आणि जे बिघडलेले त्यांच्यावर पण नक्कीच या पुराणामुळे संस्कार होतील असं मला वाटतंय. बाबा जी, सप्ताह में बैठने के फायदे क्या है मानव जाति के लिए? हिंदी में बोलने का मराठी में। हिंदी बोले तो चांगलं आहे. यहाँ पर जो अभी शिव महापुराण कथा चालू है ये किस लिए है? धर्म जागरण का काम चालू है। पर धर्म बोले तो क्या? धर्म बोले तो ये सांप्रदाय को अपन धर्म बोलते, हिंदू मुस्लिम, ये नहीं है। धर्म बोले तो जिसके अंदर धारणा होना चाहिए, और वो धारणा कौन सी होना चाहिए? दूसरे को दुख जो देता है वो अधर्म होता है, और दूसरे को सुख देता है वो धर्म होता है। और धर्म पालन करने के लिए सांप्रदाय की जरूरत है, और अपने माताजी पिताजी के आशीर्वाद की जरूरत है। और अभी कोई माँ बाप की सेवा करने के लिए तैयार नहीं है। और माँ बाप जो है अभी जो काल बदल रहा है, और जो अभी टीवी माध्यम और मोबाइल के वजह से पूरी नई पीढ़ी बिगड़ रही है, तो इसको कंट्रोल कौन करेगा? तो इसको कंट्रोल करेगा संत महात्मा लोग ही कर सकते हैं। तो इसके लिए हमने ये शिव महापुराण कथा और पार्थिव ज्योतिर्लिंग पूजन हमने हमारा जो सिद्धेश्वर मंदिर बनाया 88 में, जब से हमने चालू किया है, जब से हमारा शिव पुराण कथा चालू है, हमारा काशी में भी 2 बार 3 बार हर साल काशी में प्रोग्राम होता है। और गोकर्ण महाबलेश्वर, सोमनाथ, बाहर में भी रामेश्वर में भी हमारा प्रोग्राम हुआ है। जिधर जाएंगे उधर हम ये प्रोग्राम बनाते हैं, क्योंकि इसमें से जो नई पीढ़ी है वो कुछ तो भी लाभ उठाए और भोलेनाथ का आशीर्वाद ले, और आशीर्वाद से उनका भवितव्य उज्जवल करे, इतनी हमारी मनोकामना है। धन्यवाद बाबा जी, आपने वंदे भारत के लिए टाइम दिया।